नमस्कार. संवाद प्रतिवाद आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. गेल्या काही वर्षामध्ये मराठी चित्रपट बदलतोय हे आता आपल्या सगळ्यांनाच दिसून येते. म्हणजे कधी काही एका विशिष्ट चाकोरीमध्ये अडकलेला मराठी पिक्चर आता वेगवेगळ्या विषयांवरती येऊन ठेपलेला आहे. गेल्या काही वर्षातल्या मराठी पिक्चरचा ट्रेंड बघितला तर निखळ करमणुकीच्या बरोबरीनं आता आपल्याला थोडासा विचार करायला लावणारे विषय सुद्धा हाताळले जात आहेत. पण त्याच्यामध्ये सुद्धा रवी जाधव या दिग्दर्शकानं जे काही गेल्या 4-5 वर्षात दिलेले पिक्चर आहेत, या पिक्चरकडे नजर टाकली तर प्रत्येक चित्रपट एका वेगळ्या विषयावरचा आहे, एका वेगळ्या जॉनरचा आहे. आपल्या लक्षात येतं आज टाइमपास 2 या नव्या मराठी चित्रपटाची चर्चा आहे. त्याच्याबद्दल अनेकांच्या मनात उत्सुकता आहे आणि या पार्श्वभूमीवरती आज टाइमपास 2 म्हणजेच TP2 चे सर्व कलाकार, सगळी टीम आमच्या स्टुडिओत आलेली आहे. सगळ्यांचं मनापासून स्वागत. दिग्दर्शक रवी जाधव आज आपल्या सोबत आहेत, वैभव आज आपल्या सोबत आहेत, प्रियाजी आज आपल्या सोबत आहेत आणि त्याचबरोबर कोल्हापूरचा प्रियदर्शन जाधव जो या चित्रपटामध्ये हिरोची भूमिका करतोय तोही आज आपल्या सोबत आहे. सगळ्यांचं स्वागत. रवीजी, सुरुवात तुमच्यापासून करायची आहे. म्हणजे खरं तर तुम्ही सुरुवात केली नटरंग पासून, त्यानंतर तुम्ही केलात बालगंधर्व, त्यानंतर बालक पालक, मग टाइमपास. प्रत्येक चित्रपटाचा विषय वेगळा होता आणि चित्रपट हे माध्यम टाइमपासचं माध्यम नाहीये हे समजून घेऊन तुम्ही प्रत्येक चित्रपट केला. टाइमपास 1 नंतर टाइमपास 2 करावा याच्या मग व्यावसायिक गणित होती की कथेची गरज होती, काय होतं? ऍक्च्युली पाहायला गेलं तर मला वाटतं असं पहिल्यांदा होतंय मराठी सिनेमाच्या हिस्ट्रीमध्ये की हे ऑडियन्सनी करायला लावलेलं आहे. म्हणजे जेव्हा टाइमपास 1 झाला आणि लोकांनी त्या सिनेमावर इतका प्रेम केलं की महिन्याभराच्या आतमध्ये मलाच मेसेज यायला लागले की टाइमपासवर शूटिंग चालू झालं म्हणून. वेगवेगळे अफवा, म्हणजे उरणमध्ये शूटिंग चालू आहे, ठाण्यात शूटिंग चालू आहे, असे फोटो मला यायला लागले. नंतर मला स्क्रीन प्ले यायला लागले, वेगवेगळ्या पटकथा, जवळजवळ 6,000 ते 7,000 पटकथा मला आल्या. त्यानंतर मला लोक गाणी रेकॉर्ड करून पाठवायला लागले की तुम्ही टाइमपास 2 मध्ये गाणं प्लीज घ्या. मग दगडूचं काय होतं, प्रोजेक्टरचं काय होतं, अशा एक वेगवेगळ्या कथा मला मिळायला लागल्या. आणि मग जेव्हा मी SL विजनच्या निखिल सरांवर बसलो आणि मी डिस्कस केले की ऍक्च्युली आपण टाइमपास 2 केला पाहिजे. कारण लोक किंवा ज्यांनी हा सिनेमा पाहिला, ज्यांना सिनेमा आवडला, त्यांना पाहायचं होतं की त्या दगडू प्रोजेक्टचं नेमकं पुढे होतं काय. कारण टाइमपास 1 मध्ये आम्ही एंडला तुझ्या दगडू तिकडे निघून जातो आणि प्रोजेक्टचा घर सोडून जातो, इथे तो सिनेमा संपतो. थोडासा दुःखांत आहे. हो, बरोबर आहे ना. आणि नेमकं पुढे काय होतं याची उत्सुकता माझ्यापेक्षा जास्त प्रेक्षकांना होती. आणि त्यामुळे मला वाटतं इव्हन आता सुद्धा मला सांगायला खूप आनंद होतो की गेले 6 महिने टाइमपास 2 या सिनेमाची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. नॉर्मली हिंदी सिनेमाचे का खूप मोठे हिंदी सिनेमाचे लोक असे आतुरतेने वाट पाहत असतात, त्याहूनही जास्त टाइमपास 2च्या मराठी माणसं वाट पाहतात. मला वाटतं हे खूप बदलत्या मराठी सिनेमाचं एक खूप चांगलं चित्र आहे. पण जेव्हा TP1 केला त्यावेळेला TP2 होऊ शकेल असं काही विचार केलेला नव्हता? नाही, बेसिकली असं काही डोक्यात क्लिअर नव्हतं. कारण TP1 एवढा मोठा विक्रम करेल आम्हाला कोणालाच माहित नव्हतं. पण मग TP2 ची स्टोरी जी आहे ती त्यानंतर डेव्हलप केली आणि वेगवेगळ्या प्रेक्षकांनी तुम्हाला जे काही इनपुट दिले, फीडबॅक दिला, त्याच्यातून तयार झाली. टाइमपासची स्टोरी आम्ही नंतर लिहिली. म्हणजे आम्ही सिनेमा रिलीज जवळ 5-6 महिन्यानंतर प्रियदर्शन आणि आम्ही लिहायला बसायला सुरुवात केली आणि आम्ही वेगवेगळ्या शक्यता ट्राय करून पाहिल्या की, आणि आम्ही ते ऑप्शन पाहिलं की जे ऍक्च्युली घडू शकतं. म्हणजे जे टाइमपास 1चं जे यश होतं ते मला वाटतं असं होतं की लोकांना ती आपली कथा वाटली. बऱ्याच जणांच्या लाईफमध्ये या गोष्टी घडून गेल्या होत्या आणि त्यामुळे टाइमपास 2 करताना सुद्धा आम्ही असं विचार केला की अशी गोष्ट पाहिजे जी सिंपल पाहिजे आणि जी लोकांच्या आयुष्यात होऊन गेली असेल अशी गोष्ट पाहिजे. काहीतरी असं वेगळं किंवा भव्य दिव्य काही करायचं नव्हतं आम्हाला. सो टाइमपास 2ची कथा सुद्धा अशी कथा आहे जी मला वाटतं सगळ्यांना आठवेल कुठे आपल्या लाईफमध्ये होऊन गेलंय, जे टाइमपास 1 मध्ये सुद्धा होतं. आपल्यासोबत वैभव मांगले आहेत. म्हणजे पूर्वीच्या मराठी चित्रपटामध्ये जशी खाष्ट सासू असायची तसा खडूस बाप तुम्ही या चित्रपटातली भूमिका आहे. म्हणजे पहिल्या TP1 मध्ये तरी आहे, बरोबर. TP2 मध्ये ते कंटिन्यू केलंय का त्याला उपरती झालेली उपरती अर्थातच नाही झाली, कारण मी जर चांगला वागलो तर मग कथानकालाच काही अर्थ राहणार नाही. खरं ऍक्च्युली फार ढोबळपणे म्हणायला गेलं तर एक काय म्हणतो आपण त्याला, प्रेम प्रकरण आहे. आणि माझी मुलगी त्या अर्थाने मी स्वतःला सुसंस्कृत समजत असल्यामुळे त्या घरातली मुलगी आणि असा एक छान मनमौजी वागणारा आणि ज्याला काही पडलेलं नाही असा एक मुलगा, यांच्या स्टोरीमध्ये बाप हा जो आहे हा त्याचं म्हणणं बरोबर आहे एका अर्थाने की बाबा मी माझी मुलगी आहे तर तिचं भलं व्हावं अशी माझी इच्छा आहे. आता त्याला ते तसं वाटणार नाही हे अगदी साहजिक आहे. त्याच्यामुळे त्याच्या दृष्टीने मी विलन असलो तरी या पार्ट 2 मध्ये बऱ्याच गोष्टी मला अंधारात ठेवून घडतात.
बर बर. आणि मी त्याला फसतो काही गोष्टींना, आणि अचानक जेव्हा मला ह्या सगळ्याचा उलगडा होतो तेव्हा हा बाप पुन्हा एकदा पेटून उठतो, खळून उठतो, आणि मग तो पुन्हा मग तसं त्याचं ते विलनिश रूप आहे ते दिसतं. तर जरा पार्ट 1 मध्ये तो जो काही म्हटलं असं दुःखांत जो आहे त्याला जबाबदार तो बाप आहे, तर पार्ट 2 मध्ये जर सुखांत झाला असेल तर बापानं भूमिका काय बदलली आहे का? आता कारण जनरली हिंदी पिक्चर मध्ये असं असतं की शेवटी सगळं गुडी गुडी होतं, आणखीन मग वडील जा बेटी जा असं जे काही म्हणतात तसं काही केलंय का? नाही, आता खर तर मी इथे नाही सांगू शकत, कारण ते त्याची गंमत आहे ती. शेवटाकडे ज्यावेळेस सिनेमा जातो आणि तो कशा पद्धतीने जातो हे फार इंटरेस्टिंगली रवीने सांगितलेलं आहे. पण दुसऱ्या भागामध्ये काम करताना मात्र मला फार मजा आली. फुलवा चाहिए गेंदवा का है? अरे झंडू होता है झंडू. वही तो झंडवा का है. अभी कल बाजार से अंडी लाएगा तो क्या बोलेगा? जाने दो साहब, नया है वह. फिर नया है वह दगड़ो. प्रियाजी, तुमच्या रोल बद्दल मला विचारायचंय. तुम्ही पहिल्यांदा TP1 जेव्हा बघितलं त्यावेळेला ती जी काही प्राजू आहे ती प्राजू आपण केली तर असा कधी विचार आला होता मनात? मी एवढी हसते या कारणासाठी, कारण मी TP1 तेव्हाच बघितलं जेव्हा मला माहिती होतं की मी TP2 करणार आहे. ओके. मराठी माणसं मराठी सिनेमा पाहत नाही, असं काही नाहीये. मी सगळे सिनेमे पाहते. कधी कधी एखादा सिनेमा बघणं राहून जातं का. मी बालगंधर्व पाहिलाय, मी बालक पालक पाहिलाय, मी सगळे सिनेमे पाहते. आता सुद्धा कॉफी आणि बरंच काही मी पाहिलंय. सो मी आलेला प्रत्येक चित्रपट, तुम्ही जेव्हा चित्रपट पाहिलात तेव्हा रोल मिळाला होता ऑलरेडी? हा, मी ऑलरेडी ऍक्च्युली त्याची गंमत अशी झाली की आम्ही रवीने मला हॅपी जर्नी बघून एका प्रिव्ह्यू नंतर मला त्याने फोन केला आणि तो मला म्हणाला की तू करशील का TP2? मी अगदी आनंदाने हो म्हटलं की का नाही करणार. आणि मग एक दिवस आम्ही गेले रीडिंगला, तोपर्यंत मला माहिती नव्हतं की दर्शन करणार आहे. मग तिकडे गेल्यानंतर मला कळलं, आणि पहिल्या भागाचे काही रेफरन्सेस होते स्क्रिप्टमध्ये, म्हणजे कोंबडा, बालभारती. तर मला काही टोटल लागे ना ते रीडिंग ऐकताना की हे काय चालू आहे नक्की यांचं. आणि मग रवी म्हटलं की तुला कळतंय ना हे? मी म्हटलं की नाही, म्हणजे मला तो म्हटलं बघितलायस ना TP1? म्हटलं नाही पाहिलेला. प्लीज ही DVD घे आणि आधी पिक्चर पहा. मी म्हटलं हा, कारण मला ऍक्च्युली काहीतरी टायमिंग मला आठवत नाही कारण काय होतं, पण टायमिंग मिसमॅच झाली होती. मी तेव्हा बिझी होते, मी बघू नाही शकले, आणि मग जोपर्यंत मला वेळ मिळाला तोपर्यंत थिएटरमध्ये सिनेमा नव्हता. पण चित्रपट का स्वीकारला? रवी जाधव यांचा पिक्चर म्हणून की प्राजूची भूमिका आवडली म्हणून? खूप कारण आहेत ऍक्च्युली. सगळ्यात पहिलं की रवी बरोबर काम करणं ड्यू होतं. खूप वर्ष झाली. आम्ही खूप पूर्वी ऍडव्हर्टायझिंग मध्ये काम केलं होतं, ज्वेलरी ऍड्स केल्या होत्या, मी फॅशन शो पण एक केला होता. पण त्यानंतर चित्रपट तो करायला लागला, आणि चित्रपटात अगदी माझ्या कॉलेजच्या ऍडव्हर्टायझिंगच्या कॅम्पेनलाही रवीने मला मदत केली. इतकं एकत्र आम्ही होतो तेव्हा. पण त्याच्यानंतर चित्रपटात तो आल्यानंतर आमचं कधी काम करणं झालं नाही. प्रॉब्ली तो डिरेक्टर वॉन्ट्स टू हॅव अन ऍक्टर ओनली जेव्हा त्याच्याकडे तसं काही कॅरेक्टर असेल तेव्हा, आणि मलाही तेव्हा ते करायला आवडेल जेव्हा त्याच्याकडे मला देण्यासारखं काहीतरी असेल तेव्हा. सो आम्ही एका चांगल्या टायमिंगची वाट बघत होतो, आणि माझ्यामध्ये TP2 हा बेस्ट योगायोग नाही योग होता जो जुळून आला. आणि त्याला थँक्यू म्हटलं पाहिजे, कारण त्याने तो जुळवून आणला, त्याने तो इनिशिएटिव्ह घेतला आणि रोल एन्जॉय केला पूर्णपणे. ऍब्सोल्युटली. कारण त्याचं दुसरं TP2 घेण्याचं असं होतं की मी अशा प्रकारची फिल्म आजपर्यंत कधी केली नव्हती जी इतक्या मासेस पर्यंत अपील होईल, जी सगळ्या लोकांना पोहोचेल. आय एम टॉकिंग अबाउट बोथ क्लास अँड मास बोथ. तर म्हणजे हा कॉन्फिडन्स आत्ताच आहे की ही फिल्म क्लास आणि मास बोथ पर्यंत 100% पोहोचणार. हो, कारण त्याचा विषय तसा आहे, तो सगळ्यांना आपला वाटेल. म्हणून तर एवढी उत्सुकता आता निर्माण झाली आहे फिल्म बद्दल. मला वाटतं की सगळ्या गोष्टी एका चित्रपटात मिळणं, रोमॅन्स, ऍक्शन, ड्रामा, कॉमेडी, इमोशन्स सगळं एकत्र आहे त्याच्यात. म्हणजे तुम्हाला एक प्लॅटर अवेलेबल आहे जे तुम्हाला सगळं एकत्र बघता येतं. आणि त्याच्यासाठी तुम्हाला एंटरटेनमेंट व्हॅल्यू त्याची इतकी मस्त आहे की तुम्हाला क्लास आणि मास हा फरक करता येत नाही. इट इज फॉर दी ऑडियन्सेस, आणि मग ते कोणीही असू शकतात. लांब राहायचं, नाहीतर अशा ठिकाणी मारेन की मलमही लावता येणार नाही आणि बँडेजही बांधता येणार नाही. आईला गेली तेव्हा फुलपाखरू होती, आता फुलटू पाखरू झाली आहे.
आज आपल्यासोबत प्रियदर्शन जाधव आहे आणि मला आता समजलं प्रियदर्शन कोल्हापूरचा आहे. तसं म्हणलं तर चॉकलेट हिरोच्या इमेज मध्ये प्रियदर्शन तू नाहीयेस. मी चॉकलेटी हिरो मध्ये. चॉकलेट हिरो मध्ये. अगदी वा, क्या बात. तर ज्या वेळेला चित्रपटामध्ये नायकाची भूमिका मिळाली त्यावेळेला काय एक्सप्रेशन होती, काय फिलिंग होती? नाही, TP1 मी आणि रवीने मिळून लिहिला होता स्क्रीन प्ले आणि डायलॉग्स. आणि एक दिवशी TP1 चा TP2 काय करायचं हे ठरलेलं नव्हतं पेपरवर सुद्धा. एक दिवस रवी आला आणि आमचे जे एडिटर आहेत जयंत जठार, त्यांना तो म्हणाला की तुला माहिती आहे का पुढचा दगडू कोण आहे? तर हा असं म्हणाला आणि तो निघून गेला तिकडनं. त्याच्यानंतर खरंच मी हे जेन्युइनली सांगतो, मी अनेक महिने त्याला कधी आमचं स्क्रिप्ट लिहिताना असा विषय झाला, मध्ये थांबलं, काय ब्रेक गेला, मी विचारायचो की खरंच आहे ना मी, म्हणजे नक्की मी आहे ना तुझ्या मनात? नाही तर लेट्स बी क्लिअर. अरे तो म्हणत तुला वेळ आहेस का? खरंच माझं असं ठरलंय. कारण मला पर्सनली दगडू लिहिताना सुद्धा मला सुद्धा काही ऑप्शन्स दिसत होते की छोटा दगडू हा आहे पण मोठा दगडू हाही करू शकला नाही, पण ते त्याने मला. पण दगडूच्या कॅरेक्टर मधले काही गुण प्रियदर्शन मध्ये आहेत. खरं तर मी दगडू सारखा नाहीये, पण बंकस करण्याचे किंवा मी 7वीत फेल झालो, मी 10वीत फेल झालो, मी 2 वेळा गटांगाळ्या खाल्ल्या, मी स्पोर्ट्स मध्ये चांगला नव्हतो, मी कशातच चांगला नव्हतो, मी कॉन्फिडंट नव्हतो. मी ज्या शाळेत होतो ती 7वी पर्यंत शाळा फक्त मुलांची होती. कुठली शाळा? सेंट झेवियर्स. आणि 8वी नंतर मी ओरिएंटल इंग्लिश अकॅडमी मध्ये आलो, तिकडे मुली होत्या आणि मला तिकडनं खरं सांगतोय मला तिकडनं कॉन्फिडन्स आला. हा एक दगडूशी जवळचा पॉईंट असू शकेल, पण आला मला असं वाटतं. त्यानंतर मी मुंबईला निघून गेलो आणि काय आता काम करत करत TP2 म्हणजे 10वी पर्यंत शिक्षण कोल्हापुरात आणि त्यानंतर मुंबईत झालं. पण त्यामुळे दगडूची जी काही सगळी त्यातली जी भाषा आहे मुंबईतली टपोरी भाषेची, कारण माझे तिकडे मित्र खूप होते. तसे मी ज्या कॉलेजमध्ये होतो तिकडे माझे इतके जबरदस्त काही मित्र आहेत जे कदाचित आज फार काही शिकलेले नाहीयेत, खूप शिक्षित नाहीयेत, पण त्यांच्या बिझनेसमध्ये सक्सेसफुल माणसं आहेत किंवा ते ब्रॅट आहेत, ते दंगा करतात, मस्ती करतात, पण त्याच्यात सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचं त्यांची एक थेअरी आहे, त्यांचा एक इनोसन्स आहे. असे खूप दगडू मी लालबाग, परळ, शिवडीमध्ये राहणारे माझे जे कोण मित्र होते त्यांचा अर्थात खरा दगडू रवीच आहे, म्हणजे जे बीज आहे जो हे आहे तो खरं तर तो दगडू आहे खरा. मी आपलं माझ्या पद्धतीने त्याला जे काय करायचं फुलवायचा प्रयत्न केला, दोन्ही ऍज अन रायटर आणि ऍज अन ऍक्टर म्हणून. मग दगडूवरती प्रेम जास्ती कोणाचं आहे, लेखकाचं आहे की अभिनेत्याचं? अभिनेत्याचा आहे. कारण तो खूप वास्ट आहे. अल्टिमेटली काय एका पॉइंट नंतर लिहून झाल्यानंतर तो सुटतो, पण हा तर मला करायला मिळालाय दगडू, त्याच्यावर जास्त प्रेम आहे माझं. आपण आहे दगडू शांताराम परब. मला जरा तुमच्याशी एका विषयावर बोलायचे होते. कुठल्या विषयावर बोलायचे होते? आयटम चंदे, पराजक्ता कुठे असते? चंदे 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 चंदे, तुझ्या डोक्याने काय ओले बोंबील भरले आहेत का ग? आई बाबांनी साईबाबाची शपथ, आता बाकी सगळा बाजू, आता आपण आणि आपली पराजू. TP2 म्हणजेच टाइमपास 2 येत्या काही दिवसात प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. आज ही संपूर्ण टीम आपल्या सोबत आहे. त्यांच्याशी अजूनही काही प्रश्न विचारायचे, पण त्यापूर्वी घ्या एक छोटासा ब्रेक. पाहत राहा संवाद प्रतिभा. निसर्गाच्या कुशीत, हिरव्यागार तुलईत, ऐतिहासिक पन्हाळ्यानजीक साकारतय 58 फार्म हाऊसचं परिपूर्ण नगर. पूजा ग्रीनलँड. 1, 2 आणि 3 BHKचे 700 ते 1,500 चौरस फुटांचे स्वतंत्र आणि ट्विन फार्म हाऊसेस. ताणतणाव, धावपळ, दगदग, प्रदूषण, गोंगाट यापासून दूर, निसर्गरम्य वातावरणात आधुनिक सोयीसुविधांयुक्त. पूजा ग्रीनलँड मधील तुमचं फार्म हाऊस म्हणजे मनशांतीचं, रिफ्रेश होण्याचं डेस्टिनेशन. पहिल्या फेजच्या पूर्ततेनंतर दुसरी फेज गतीनं पूर्णत्वाकडं. त्यामुळं बुकिंगसाठी उशीर करू नका. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, भक्ती पूजा नगर, मंगळवार पेठ, कोल्हापूर. ताप, खोकला, घसादुखी, अंगदुखी, डोकेदुखी किंवा उलट्या ही लक्षणं म्हणजे स्वाईन फ्लूची सुरुवात असू शकते. स्वाईन फ्लू साठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हात सतत साबणानं आणि पाण्यानं धुवा. शक्यतो गर्दीमध्ये जाणं टाळा. स्वाईन फ्लूच्या रुग्णांपासून लांब रहा. खोकताना किंवा शिंकताना तोंडाला रुमाल लावा. हस्तांदोलन किंवा आलिंगन टाळा. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका. डॉक्टरांच्या सल्ल्यानं टॅमी फ्लूच्या गोळ्या घ्या.
या गोळ्या नजीकच्या सरकारी दवाखान्यात उपलब्ध आहेत. काळजी घेऊया, निरोगी राहूया. आपत्ती व धोके व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर. टोल फ्री क्रमांक 1077. लक्झरी, ॲम्बियन्स, टेस्ट, फॅसिलिटीज. हॉटेल चैताली. तुम्ही यावं, तृप्त व्हावं असं नवं हॉटेल. संपूर्ण एसी, डिलक्स, सुपर डिलक्स, आलिशान रूम्स. प्रत्येक रूम परिपूर्ण सुख सुविधांनी संपूर्ण. व्हेज नॉन व्हेज डिशेसचं डायनिंग, पंजाबी, चायनीज, इंडियन, कोल्हापुरी कुझीन. रूफटॉप पार्टी व्हेन्यू, प्रशस्त सुरक्षित पार्किंग. कॉन्फरन्स गेट टुगेदर साठी बेस्ट डेस्टिनेशन. हॉटेल चैताली. कोल्हापूरच्या आदरातिथ्याचं आणि सर्वोत्तम सेवा सुविधांचं टॉप क्लास ठिकाण. हॉटेल चैताली. शंकर पाटील ग्रुपचा अभिनव प्रकल्प. हॉटेल चैताली, कदमवाडी रोड, राजगौरव हॉल समोर, कोल्हापूर. A1 ब्रांड राजेश मसाले. कोल्हापुर की शान, हर खाने की जान. ओरिजिनल कोल्हापुरी मसाले. A1 ब्रांड राजेश मसाले. A1 ब्रांड राजेश मसाले. कोल्हापुर की शान, हर खाने की जान. ओरिजिनल कोल्हापुरी मसाले. A1 ब्रांड राजेश मसाले. कोल्हापुरात बहरलंय आदरातिथ्याचं झाड. आपुलकीची मुळं, स्वादिष्ट मेन्यूची पानं फुलं आणि ग्राहक सेवेसाठी सज्ज हॉटेल K3. शिवाजी पार्क सारख्या मध्यवर्ती ठिकाणी शांत परिसरात प्रसन्न वातावरणात साकारलंय व्हेज नॉन व्हेज मल्टी क्युझिन रेस्टॉरंट. AC रूम्स, कॅफेटेरिया, कॉन्फरन्स हॉल यांनी परिपूर्ण देखणं थीम हॉटेल K3. आलिशान रेस्टॉरंट मध्ये मिळेल इंडियन, चायनीज, कॉन्टिनेंटल फूड, अस्सल थाई, चायनीज आणि कोल्हापुरी डिशेस. वेल डेकोरेटेड रूम्स आणि विनम्र सेवा. त्यामुळे हॉटेल K3 म्हणजे सेवा स्वादाची अनुभूती न्यारी. हॉटेल दर्शनी ग्रुपचा नवा प्रकल्प हॉटेल K3, शिवाजी पार्क, कोल्हापूर. निसर्गाच्या कुशीत, हिरव्यागार तुलईत, ऐतिहासिक पन्हाळ्यानजीक साकारतय 58 फार्म हाऊसचं परिपूर्ण नगर. पूजा ग्रीनलँड. 1, 2 आणि 3 BHKचे 700 ते 1,500 चौरस फुटांचे स्वतंत्र आणि ट्विन फार्म हाऊसेस. ताणतणाव, धावपळ, दगदग, प्रदूषण, गोंगाट यापासून दूर, निसर्गरम्य वातावरणात आधुनिक सोयीसुविधांयुक्त. पूजा ग्रीनलँड मधील तुमचं फार्म हाऊस म्हणजे मनशांतीचं, रिफ्रेश होण्याचं डेस्टिनेशन. पहिल्या फेजच्या पूर्ततेनंतर दुसरी फेज गतीनं पूर्णत्वाकडं. त्यामुळं बुकिंगसाठी उशीर करू नका. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, भक्ती पूजा नगर, मंगळवार पेठ, कोल्हापूर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. संवाद प्रतिवाद मध्ये आज आपण बोलतोय TP2 म्हणजेच टाइमपास 2 या नव्या मराठी चित्रपटाच्या टीम बरोबर. रवी सर, आता त्यांनी सांगितलं TP1 बघितल्यानंतर काही बुद्धिवादी लोकांनी असा आक्षेप घेतलेला होता की ज्या मुलाला करिअर बद्दलची चिंता नाही आहे तो केवळ फक्त आणि फक्त प्रेमात वाहवत निघालेला आहे, याच्यातून समाजाला एक वेगळा चुकीचा संदेश जात नाही का? त्यामुळे दगडू सारख्या कॅरेक्टरला आपण प्रेमाचं त्याला एक कोंदण देऊन काही न करणारा, एक प्रकारे नुसतंच फिरणारा, भंकसगिरी करणारा, याचं उदात्तीकरण होते का? मला पर्सनली असं वाटतं की जो सिनेमा जर व्यवस्थित पाहिला असेल तर त्यामध्ये मी हेच म्हणतोय की जी मुलं आजच्या मोमेंटला व्यवस्थित शिकत नाहीयेत त्यांना कोणीतरी मार्ग दाखवला पाहिजे, त्यांना काहीतरी पुढे एम पाहिजे. प्राजक्ता हे मला वाटतं मेटाफर आहे. हे ते ध्येय शिक्षणाचं असू शकतं, ते ध्येय स्पोर्ट्सचं असू शकतं, ते ध्येय एखाद्या कुठच्या तरी हॉबीचं असू शकतं, ते ध्येय एका मुलीचं असू शकतं. मला मी असे बरीच उदाहरणं पाहिली की एका मुलीने एका मुलाचं आयुष्य कम्प्लिटली बदलून टाकलंय. माझ्या केसमध्ये झालं होतं की माझ्या बायकोने माझी अख्खी भाषा बदलली होती. माझी भाषा अत्यंत अशुद्ध होती आणि मी असाच स्लीपर घालून फिरायचं वगैरे. आणि त्या सिनेमात तर तुम्ही पाहिलं असेल तर सिनेमामध्ये एक उत्तम डायलॉग असा आहे की जर तुला प्राजक्ता हवी असेल तर तुला एक ब्रिज क्रॉस करायला लागेल, तो आहे शिक्षणाचा. मला वाटतं जी लोक हे बोलली असेल त्यांनी म्हणतो डायलॉग तो किंवा तो सिनेमा पाहिला नसेल असं मला वाटतं. तर सिनेमात शेवटी तो मुलगा असं म्हणतो की मी तो ब्रिज क्रॉस करीन. तो ही म्हणतो मी तुला पळून घेऊन जाणार नाही, म्हणजे वडिलांना दुखावणार नाही, मी चांगला होईन, येईन, मी काहीतरी करीन लाईफमध्ये, तेव्हाच मी येईन. आणि म्हणजे मला वाटतं हे खूप पॉझिटिव्ह आहे, मला वाटतं हे खूप चांगलं आहे. पण आता TP2 चे जे काही ट्रेलर बघायला मिळत आहेत त्याच्यामध्ये अजूनही ती टपोरीगिरी दिसतेच आहे, पण त्याच्यामध्ये हा बदल झालेला आहे का? तेच आता ती पूर्ण TP2ची गंमत आहे. त्याच्यामध्ये अख्खी बॅक स्टोरी आहे की का असा दगडू असाच का झाला. कारण पहिलंच वाक्य असं आहे की बेसिकली आज जरी मी लाईफमध्ये पैसे कमवत असलो तरी मी ते वाया नाही घालवत, मी माझ्या वस्तीतल्या लोकांच्या भल्यासाठी ते वापरतो. आणि मला पर्सनली असं नेहमी असं वाटतं की आपण जे म्हणतो की
एखादा माणूस सक्सेसफुल होण्यासाठी शिक्षण खूप गरजेचं आहे का, तर पुन्हा सेकंड थॉट त्याला दिला पाहिजे. मला असं वाटतं की हल्ली बरीचशी मुलं फक्त एक्सपिरियन्सने सुद्धा खूप जाऊ शकतात. 100% आज अकॅडमिक क्वालिफिकेशन वरनं पुरेसं होत नाही. मला पर्सनली वाटतं तुम्हाला एखाद्या गोष्टीचं पॅशन पाहिजे. आता एक मेटाफर आहे, याच्यामध्ये दगडूचं मेटाफर आहे, याच्यामध्ये प्रोजेक्ट आहे, त्याचं पॅशनचं मेटाफर आहे. हे दुसऱ्या गोष्टी सुद्धा असू शकतात ना, पण दगडूंना कॉन्फिडन्स दिला पाहिजे आपल्याला. आपल्या दगडूला दगडू म्हणून एक सगळं चालणार नाही असं मला वाटतं, कारण मी सुद्धा दगडू होतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हा मुलगा दगड आहे असं सोडून चालणार नाही. म्हणून मला वाटतं आपण ज्या बऱ्याच शाळांमध्ये असं नेहमी मिस्टेक अशी होती की जी मुलं टॉप 10 मध्ये येतात त्यांच्याकडे जास्त लक्ष दिलं जातं, आणि जी मुलं नापास होतात असतात त्यांना लक्ष दिलं जात नाही, त्यांना दगड असंच बोललं जातं. तर त्यांना मला जास्त लक्ष दिलं पाहिजे, त्यांना जास्त कॉन्फिडन्स दिला पाहिजे, त्यांना काहीतरी एक ध्येय दिलं पाहिजे. तो स्पोर्ट्समध्ये चांगला आहे का, तो चित्रकलेमध्ये चांगला आहे का, काहीतरी वेगळी गोष्ट असू शकते ना. सध्याच्या नव्या मीडियम मध्ये, सध्याच्या नव्या जगामध्ये इतके ऑप्शन्स मुलांसमोर ओपन झालेले आहेत. तर त्यामुळे मला असं वाटतं पर्सनली की टाइमपासमध्ये मी नेहमी सांगतो सिनेमामध्ये प्रत्येक सिनेमामध्ये एक मेसेज दिला पाहिजे, नॉट नेसेसरी. का सिनेमा अल्टिमेटली एक एंटरटेनिंगचं सुद्धा इज अप्लाइड आर्ट, इट्स अ कमर्शियल आर्ट देन द फाईन आर्ट. त्यामुळे मला असं वाटतं की तरी सुद्धा टाइमपासमध्ये एक हिडन, डेफिनेटली हिडन अंडर लेअर एक थॉट असं मांडला होता की जर तुला कोणाला अचीव्ह करायचं तुला एक ब्रिज क्रॉस करायला लागेल. इन दगडूच्या केसमध्ये तर शिक्षणाचा ब्रिज. आता त्याने शिक्षण घेतलंय का हे आपल्याला एक मेला कळेल. अच्छा, प्रियदर्शन जेव्हा ही कॅरेक्टर सगळी लिहित होता त्यावेळेला ही कुणी प्रत्यक्षात बघितली होती की कल्पना विलास? नाही, कसं आहे असं पूर्ण कल्पना विलासावर होऊ शकत नाही. माझ्या मते काही त्यांनी पाहिली आहेत, काही मी पाहिली आहेत. स्क्रिप्ट वाचल्यानंतर त्याचा व्यक्तिगत आयुष्याशी काही संबंध नाही ना कुठे? अशी कुठली प्राजू नव्हती ना? माझा होती ना प्राजू, होती प्राजू. मी सांगणार लाजणार नाही सांगा होती, पण ते काय कसं असतं म्हणजे काय फक्त ते आणि तेवढा फोकस नसतो. मला असं वाटतं स्क्रिप्ट लिहिताना सगळ्यात महत्वाची गोष्ट रवी बरोबर काम करताना जाणवायची. मी त्यात तो जो तुम्ही मगाशी मुद्दा बोललात तो थोडासा कंटिन्यू करतो. आम्ही जेव्हा स्क्रिप्ट लिहित होतो तेव्हा एक दिवस रवी त्याच्या ऑफिसमध्ये आम्ही बसलो होतो आणि तो म्हणाला ही क्लिप बघ म्हणून, आणि त्याने युट्यूबवरची एक क्लिप दाखवली. त्या क्लिपचा सिनेमाशी काहीही संबंध नाहीये. ती क्लिप बघितली आणि मला असं झालं अरे हे तू कुठं शोधून काढलंस. त्यात 2 अशी मुलं होती ज्यांचं फार काही शिक्षण नव्हतं, जे धारावीतल्या अतिशय झोपडपट्टीत सारख्या भागात राहत होते, आणि तिकडे त्यांनी धारावी सुद्धा किती ब्युटिफुल असू शकते, धारावीमध्ये किती जबरदस्त टॅलेंट आहे ह्याचं धारावी टुरिझम नावाची त्यांनी एक हे केली होती तयार. धारावीत काय काय एक्सप्लोर होऊ शकतं तुम्हाला. आता ह्याच्यासाठी शिक्षणाची गरज नाही त्या 2 मुलांसाठी. असे हजारो दगडू आपल्या आसपास आहेत जे मला असं वाटलं की ज्याच्यातून मग कॅरेक्टर्स सगळी डेव्हलप होतात. किंवा दगडूचे जे मित्र आहेत तर त्यांनी काय अतिशय काय काय बारीक बारीक भन्नाट गोष्टी त्याने काढल्या होत्या शोधून. त्याच्यातूनच माझ्या मते हल्ली त्या मुशीतूनच माणूस तयार होतो. इट इज नॉट जस्ट अबाउट फॉर्मल शिक्षण किंवा फक्त एका मुलीवर प्रेम आहे म्हणून कुणीतरी काहीतरी असं करतात. ती एक माझ्या मते तो एक हुक असतो, तो एक पुश असतो किंवा ती ठिणगी असते, ते तेवढ्या पुरतं राहतो. माणूस त्याच्या आयुष्यात वेगवेगळ्या पद्धतीने सक्सेसफुल होत राहतो. मला नेहमी असं वाटतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये मी तर आता हल्ली इतकी दगडू पाहतो आजूबाजूला, कन्फ्यूज आहेत, क्लिअर नाही आहे लाईफमध्ये की कुठची गोष्ट चूज करायची. आणि आय थिंक म्हणून पण त्या प्रश्नाचा मूळ जो होता त्याच्यातला असा अर्थ होता की ती जी काही लँग्वेज आहे किंवा ती त्याची काही जी स्टाईल आहे त्याचं जास्ती उदात्तीकरण होतं कामा नये, कारण मुलींच्यावरती त्याचा परिणाम होतो आणि बऱ्याचदा त्यातनं मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त होतं अशी भीती काही पालकांना असते. मला तेच तुम्ही त्या चित्रपटात दाखवण्याचा थोडा प्रयत्न केला पाहिजे. जे वैभवचा त्यातला रोल आहे की ऍज अ वडील म्हणून मुलीची काळजी वाटणं. पण म्हणूनच ऍक्च्युली तो खरं तर खलनायक नाहीये. पॉइंट ऑफ व्ह्यू खलनायक आहे. कुठल्याही वडिलांना मुलीची काळजी वाटेलच म्हणजे. आणि हे मी मुलगी आहे त्यामुळे तर मला अगदीच समजू शकतं की माझ्याही वडिलांना ही काळजी होतीच माझं लग्न करून देताना की आपण कोणाशी देतोय, तो मुलगा कोण आहे. मग भले तो कितीही चांगला मुलगा असू दे त्यांना त्याच्यावरती जोपर्यंत कॉन्फिडन्स येत नाही तोपर्यंत नाही करत. कारण इतकी वर्ष आपण आपल्या संस्कारात आणि आपल्या पद्धतीने ज्या मुलीला वाढवतो ती अशाच मुलगी देऊन टाकायची हे किती मोठी जबाबदारी आहे. सो असं वडील ह्या कॅटेगरीला हे वाटणं अगदीच साहजिक आहे. त्याच्यात काहीच रवी जाधव, आजवरचे तुमचे जर चित्रपट सगळे बघितले तर त्याचा एक महत्वाचा मुद्दा असतो म्हणजे गाणी. TP1 मधली सुद्धा गाणी अतिशय सुंदर गाणी होती. TP2 मधल्या गाण्यांबद्दल सुद्धा आता गाणी सगळी गाजतात आहेत ती सगळी. तर गाण्यांवरती विशेष लक्ष देता तुम्ही मुद्दाम? मला पर्सनली म्युझिक खूप आवडतं. मी
प्रत्येक प्रकारचं प्रत्येक भाषेतलं गाणं सतत ऐकत असतो. आणि म्युझिकमध्ये सर्वात चांगलं मित्र असं म्हटलं हरकत नाही, सतत ते माझ्यावर असतं. आणि ऍडव्हर्टायझिंग पासून असल्यापासून जिंगल आपण जे म्हणतो त्याचं महत्व किंवा कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त आपण त्यात काय सांगू शकतो, किंवा बऱ्याचदा असं होतं एक गोष्ट आपण अमुक वेळेस सांगायची असेल तर गाणं एक खूप प्रभावी माध्यम होतं ती गोष्ट पुढे घेऊन जायला. तर त्यामुळे गाणं एक चांगला एक बीज असू शकतो प्रत्येक ह्याच्यातलं. आणि मला असं वाटतं आपल्याला खूप चांगली परंपरा आहे की सिनेमाचं संगीत हे आधी इतकं ब्रिलियंट होतं जे आम्ही अजूनही ऐकतो. मधल्या काही काळामध्ये संगीत गायब झालं होतं सिनेमातनं. मे बी ते खूप खर्चिक असतं किंवा 2-2 दिवस एक गाणं शूट करायला लागतं म्हणून ते कारण असेल. काही मोजक्या सिनेमांमध्ये संगीत यायचं. पण मी पर्सनली इन्सिस्ट करतो की नटरंगपासून बालगंधर्व बघा प्रत्येक सिनेमाचे संगीत असतं आणि ते मला अत्यंत माझी प्रोसेस पण खूप आवडते संगीताची. जसं आता टाइमपासची 2ची 1 गाणी आता प्रचंड गाजत आहेत आणि 7च्या 7 गाणी आता टॉप चार्टला आहेत सगळ्या ऑलमोस्ट सगळ्या वेबसाईटला. त्यामुळे खूप आनंद होतो. आणि वेगवेगळ्या जॉनरची परत सॉंग्स आहेत म्हणजे त्यात फोक संगीत आहे, त्याच्यामध्ये जे मॉडर्न हल्लीचे मुलं जे हिंदी टाईप गाणे आहेत तेही करायचा प्रयत्न केलाय. माझं ओव्हरऑल उद्दिष्ट असं आहे की मराठी सिनेमा एका पर्टिक्युलर याच्या पुढे जात का नाही असं माझा नेहमी असा वाद असतो की ते काय जॉनर आहे. मला वाटतं व्यावसायिक सिनेमा सुद्धा एक जॉनर आहे आणि त्या जॉनरमध्ये पडल्याशिवाय ते जॉनर केल्याशिवाय त्याच्यावरती बोलणं मला योग्य वाटणार नाही की नाही व्यावसायिक सिनेमा असाच असतो. मला ते करून पाहिलं पाहिजे. नॅशनल अवॉर्ड झाले म्हणजे नटरंगला झाला, बालगंधर्व झाला, आता मित्राला सुद्धा नॅशनल अवॉर्ड मिळाला. त्यामुळे ऑलरेडी 5-6 नॅशनल अवॉर्ड झाले. पण ते करून मी फक्त ते करत बसण्यापेक्षा अजून वेगळे जॉनर्स कुठचे शॉर्ट नॅशनल अवॉर्ड शॉर्ट फिल्मला मिळाला. आणि मला वाटतं की जास्तीत जास्त लोकांना चित्रपट आवडणं हे सगळ्यात मोठं अवॉर्ड आहे. सर्वात मोठी ज्यासाठी आपण चित्रपट करतो त्यांना जर तो आवडला कळला पटला. एक्झॅक्टली रवीच एकदा म्हणाला होता की मला म्हणलं होतं मला वाटत नाही की कोणताही दिग्दर्शक चित्रपट हा स्वतःपुरता किंवा स्वतःच्या घरच्यांपुरता बनवतो. गोष्ट सांगायची असते लोकांना. त्यामुळे मला पर्सनली असं वाटतं की व्यावसायिक सिनेमा एक प्रचंड डिफिकल्ट जॉनर आहे आणि खूप डिफिकल्ट जॉनर आहे कारण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट जास्त असते, तुमची रिस्क जास्त असते आणि यश मिळण्याची खात्री नसते. अशामध्ये कोण इन्व्हेस्ट कोण पडेल. त्यामुळे सेफ सिनेमा करणं मला वाटतं सोपं असेल पण प्युअर व्यावसायिक सिनेमा जो कम्प्लीट एक उद्दिष्ट ठेवून केला असेल तर डिफिकल्ट. आणि मी ते जॉनर अटेम्प्ट केलं आणि मला सक्सेस मिळालं म्हणून टीपी केलं असंही नाही. मला टीपी चॅलेंज वाटलं कारण एका वर्षात सिक्वेल करणं ते जास्त कठीण आहे. ज्या पात्रांना गेल्या वर्षी आम्ही इथेच येऊन गेल्या वर्षी छोटा दगडू छोटी प्रोजेक्ट आम्ही अख्ख्या महाराष्ट्र त्याच्या मनात रुजवायचा प्रयत्न केला आणि ह्या वर्षी आम्ही मोठी दगडू मोठी प्रोजेक्ट आणतो. हे डिफिकल्ट टास्क आहे आणि मला भारतात कोणी केलं नाही एका वर्षामध्ये. खरं. आणि मला दुसरा एक मुद्दा काय वाटतो रवीचा या संदर्भामध्ये की अलीकडे बघा तुम्ही आपल्याकडे एकतर अत्यंत गंभीर सामाजिक प्रकृतीचा सिनेमा बनतो किंवा एकतर आपल्याकडे कॉमेडी सिनेमा बनतो. मग कॉमेडी सिनेमे ज्या पद्धतीने आपल्याकडे बनले तर लोक आता त्यांना बघायलाच जात नाहीत. म्हणजे सिनेमे पण बघायला जात नाही त्या नटांना पण बघायला जात नाही. कॉमेडी सिनेमा म्हणजे टिपिकल काहीतरी फार्स आणि त्याच्यामध्ये ठासून भरलेली कॉमेडी मुद्दामून रट जोडून केलेले विनोद अशा पद्धतीचा सिनेमा. पण मला वाटतं रवीने ह्या दोन्हीला छेद दिला. एक चांगला विषय घेऊन ज्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचा ह्युमर पण असू शकतो, चांगलं कॅरेक्टरायझेशन पण असू शकतं आणि जाता जाता एक सोशल एलिमेंट पण त्याच्यामध्ये असू शकतो. या सगळ्या गोष्टीचं पॅकेज करून त्याने खूप चांगला सिनेमा बनवला आणि त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणून मला टाइमपास वाटतो. म्हणजे व्यावसायिक सिनेमा बनवायचा तर या पद्धतीचा बनला पाहिजे तर या पद्धतीने तो अप्रिशिएट होतो. टाइमपास 2 चे USP काय असते? आपली गोष्ट आहे सगळ्यांची. म्हणजे मला माहिती आहे टाइमपास 1 नंतर एक UAE मध्ये डॉक्टर होती, लेडी डॉक्टर. ते मला फेसबुकवरती मेसेज पडवला की मी आता UAE मध्ये आणि मी खूप जबरदस्त प्रॅक्टिस चालली म्हणजे आय एम अर्निंग लाईक दिलम्स अँड एव्हरीथिंग. पण मी सिनेमा पाहिला आणि मला माझ्या शाळेतला दगडू आठवला. शी कम ऑल द वे टू दुबई टू मुंबई टू जस्ट त्याला शोधायला फक्त आणि बोलायला की त्यावेळी तुझ्या प्रेम करत होती पण बोलू शकली नाही म्हणून थँक्यू व्हेरी मच. पण तिला एवढं फक्त बोला असं वाटतं. अनेकांना आपला भूतकाळ आठवेल असा चित्रपट आहे. त्यामुळे मला असं वाटतं ही आपली सगळ्यांची गोष्ट आहे. त्यामुळे
दॅट्स द ओनली सिम्पल USP. म्हणजे काही सिनेमे आवडतात आणि काही सिनेमांवर आपण प्रेम करतो आणि काही सिनेमांना आपण रिलेट पण करतो. प्रेम आपण करतो ना, त्यातला सिनेमा आहे हा. अरे टकल्या, आपल्याला गरजच नाही तिची. आणि तिला गरज असेल तर कोण आहे? मी. अरे आज भी उसको लगा तो आएंगे मेरे छोटे मोटे दगडू आएंगे. पापण्या ओलावल्या, शब्द भांबावले, मनातल्या मनात सारे क्षण हिंदकळले आणि मी पुन्हा इथवर आले तुझ्या ओढीने. तू काय मराठी बोलते अजून आपल्याला कळत नाही. फक्त 1137 पाहिजे. काय पाहिजे? 113-7. एक मेला टाइमपास 2 अर्थात TP2 संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिलीज होतोय. TP1ला ज्या पद्धतीनं यश मिळालं त्याच्यानंतर TP2 कडे अनेकांच्या नजरा लागून राहिलेल्या आहेत आणि या सगळ्या मंडळीने केलेले कष्ट त्याला पोचपावती कशी मिळते हे आपल्याला 1 मे नंतर कळणार आहे. तुर्तास आज आमच्या स्टुडिओमध्ये TP2 ची ही सगळी टीम आली, याबद्दल त्यांचे आभार मानतो, त्यांना भरपूर शुभेच्छा देतो. TP2 झालाय तसा TP3 पण कदाचित आणि त्यानंतर मात्र या कॅरेक्टर जागी दुसरं कोण कॅरेक्टर याचाही आता विचार करायचा सुरू झाला असेल. पण तुर्तास या संपूर्ण टीमला मनापासून शुभेच्छा. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवाद मध्ये. BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B, प्रतिबिंब जनमनाचं.